पुण्याच्या असतील, संभाजीनगरच्या असतील, मुंबईच्या असतील, सभापती महोदय, या धर्मादाय रुग्णालयाची जी मस्ती आहे ती आपल्या सभागृहाचेच एक सदस्य आपले गोरखे, अमित गोरखे यांचे पीए यांच्या भगिनीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तडफडून सभापती महोदय मृत्यू झालेला आहे। आपले सदस्य, आपले सभागृहाचे सदस्य आहे आणि त्यांच्या पीए यांची पत्नी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीने तिचा मृत्यू झाला, आपण डॉक्टरवर कारवाई करतो, परंतु अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं आणि मॅनेजमेंटवर कारवाईची आवश्यकता असते। आपण त्या डॉक्टरला दोषी धरतो, परंतु डॉक्टर तिथं नोकरी करत असतात, काम करत असतात। रुग्णालयाचं काय मॅनेजमेंट असतं। ही भगिनी ज्यावेळेस ॲडमिट झाली तिला 10 लाख रुपये भरल्याशिवाय इलाज करणार नाही अशा प्रकारचं सांगितलं गेलं। मोठ्या मुश्किलीने त्यांनी सांगितलं की माझ्याकडे 2-2.5 लाख रुपये आहे, परंतु सभापती महोदय, या हॉस्पिटलने, हे धर्मादाय हॉस्पिटल हे कुठेही काही ऐकलेलं नाही। उलट सरकारची मंडळी या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची पाठराखण करताय सभापती महोदय। दुसरं एखादं, आता सदाभाऊ बोलले काँग्रेसने हे केलं, काँग्रेसच्या विचाराच्या एखाद्या संस्थेचं हॉस्पिटल असतं त्याला जेलमध्ये टाकलं असतं यांनी, परंतु दीनानाथ मंगेशकरचं मॅनेजमेंट कोणाच्या विचाराचं आहे? या हॉस्पिटल काय वेगळं आहे का? हत्तीच्या कानातून आलेलं आहे का? आणि मग याच्या मॅनेजमेंटवर अजून सरकार कारवाई करत नाही। उलट यांना 1 रुपयामध्ये जागा देते, मोठ्या प्रमाणावर समोर हॉस्पिटलच्या समोरची जागा देते पूल बांधण्यासाठी। आपल्या सभागृहाचा सदस्य असलेला जो सदस्य आहे त्याच्या स्वीय सहायकाच्या पत्नीची ही परिस्थिती असेल सभापती महोदय, तर मला असं वाटतं बाकीच्या सर्वसामान्य माणसाची काय स्थिती असेल सभापती महोदय। आज या तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा आपलं अधिवेशन संपायच्या दुसऱ्या दिवशी मागचं या महिलेचा सभापती महोदय मृत्यू झालेला आहे। उपचार नाकारला या हॉस्पिटलने सभापती महोदय। 3 तास ही महिला तडफडत त्या हॉस्पिटलमध्ये होती आणि 3 तास त्या हॉस्पिटलमध्ये तडफडत असताना अजूनही सत्ताधारी मंडळी पुण्याचे असेल, राज्याचे असेल, या मॅनेजमेंटची तबरदारी करतायत सभापती महोदय। आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या हॉस्पिटलची मस्ती असेल तर ती जिरवली पाहिजे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।